पुलिस स्टेशन पर पत्रकार परिषद रखी गई है, किस विषय पर ये पत्रकार परिषद है? दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी नामे अब्दुल हसन सय्यद यांनी तक्रार दाखल केली होती की त्यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागिने, त्यामध्ये 2 सोन्याची बिस्किटे 20 ग्रॅम आणि बाकी इतर ऑर्नामेंट हे चोरी गेले आहेत. त्यामध्ये एकूण 6,11,093 रुपये असा मुद्देमाल चोरी गेलेला अशी तक्रार दाखल करण्यात आलेली होती. त्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर तपासात असं निष्पन्न झालं की सदर फिर्यादीने त्यांच्या शेजारी राहणारा जमीरुद्दीन अब्दुल सत्तार नाईक यांच्याकडे चाबी ठेवलेली होती. सदरचे फिर्यादी हे धार्मिक कार्यक्रमासाठी विधीसाठी मालाड मुंबई येथे गेले होते. त्यांचा फायदा घेऊन आरोपीने चाबी ठेवलेल्या चाबीने लॉक उघडून घरातील सर्व मुद्दे, त्यांचे सोन्याचे दागिने हे चोरी केले होते. त्यानंतर ही माहिती भेटल्यानंतर तपासामध्ये शंका आल्यामुळे आमचे तपासी अधिकारी API माने आणि यांची टीम या शंकेवर तपास करूसनी सदर संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊसनी चौकशी केली असता, सखोल चौकशी केली असता चौकशीमध्ये त्यांनी गुन्हा केल्याचं कबूल केलं. त्यामध्ये त्याला अटक करूसनी त्याचा PCR घेण्यात आला. 3 दिवस पोलीस कस्टडी भेटली होती. त्यामध्ये कस्टडीच्या दरम्यान त्यांनी चोरी केलेले सर्व दागिने 6,11,093 रुपयाचे आरोपीकडून जशाच तसे जप्त करण्यात आलेले आहेत. उसमें कितने आरोपी थे सर टोटल? एक ही आरोपी. एक ही. सर यांचे काय पुरे गुन्हे वगैरे रेकॉर्ड्स? यांचं रेकॉर्ड नाही, काहीच नाही. शेजारी सर ह्या दोन्ही प्रकारमध्ये शेजारीनेच चोऱ्या केल्या म्हणजे गुन्हा निष्पन्न झालेला आहे. तर मुंब्रा आणि दिवाकरांना काय संदेश आहे, आपल्या लोकांनी काय करावं? मी मुंब्रा आणि दिवा शहरातील सर्व नागरिकांना सूचित करतो की आपल्या घरामध्ये ज्यावेळी सोन्या चांदीचे दागिने किंवा किमती मुद्देमाल असेल अशावेळी कोणाकडेही आपली चाबी ठेवू नये. आपला काही मुद्देमाल असेल किंवा आपले सोन्या चांदीचे दागिने असेल, किमती मुद्देमाल असेल किंवा पैसे असतील तर ते आपल्या सेफ ठिकाणी बँकेमध्ये ठेवावेत किंवा सोबत घेऊन जावे असे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो.